मी अभिनेत्री अपूर्वा सोनार, संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कोदरन सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे. असं वाटलं नेहमी महिलांसाठी आपण काहीतरी करतो, पण आता मुलांसाठीही काहीतरी करावा असं डोक्यात विचार आला आणि कामाला लागली. तर नुकतीच परीक्षा संपलेली होती. मुलं अभ्यास करून जरा थकलेले होते किंवा टेन्स होते आणि त्यांना काहीतरी असं मिळायला हवं होतं. आणि मला एक दोघी मैत्रिणींचे तसं मला थोडंसं सजेशन आलं, की मॅडम तुम्ही सगळ्यांसाठी काहीतरी करता, तर आता आमच्या मुलांसाठी सुद्धा काहीतरी करा. मग म्हटलं ठीक आहे. तसं मागल्या वर्षी मी विचार केलेला होता, पण मागल्या वर्षी ते म्हणजे माझं ते करणं झालं नाही. तर म्हटलं चला यावर्षी आपण नक्की करावं. तर एक असाच मेसेज टाकून बघितला ग्रुपवर, की मुलांचं उन्हाळी शिबिर घ्यायचं का? तर सगळ्यांचे हो म्हणून रिप्लाय आले आणि मग मी वयोगट टाकला, वर्ष 5 ते 12 वर्षापर्यंत आणि 8 दिवसाचा आपण पहिल्यांदा प्रयत्न करावा म्हटलं. कारण मुलं आले, नाही आले किंवा 8ही मुलं आले तरी आपण त्यांना शिकवायचं असं एक डोक्यात घेतलेलं होतं आणि त्याप्रमाणे मग मी तो ग्रुपवर मेसेज टाकला, वयोगट टाकला आणि मैत्रिणींनो चक्क एकूण 30 मुलं ह्या शिबिराला आले आणि माझ्या एका मैत्रिणीचं, आपल्या सावित्रीची लेकच आहे ती, आणि ती तर मला तिचा फोन आला आणि म्हणाली, की माझा मुलगा 4च वर्षाचा आहे, पण आम्हाला तुमच्या शिबिरात टाकायचं आहे. ते यासाठी की त्याला शाळेत जायचं शिबिरामध्ये किंवा जगताना कसं जगायचं, काय करायचं, काय मॅनर्स शिकायचे, म्हणून आम्हाला तुमच्या शिबिरात टाकायचं आहे. तर आता इतका आग्रह धरल्यावर मला नाही सुद्धा म्हणता आलं नाही. म्हटलं ठीक आहे. तर चक्क 15 एप्रिलपासून आणि 21 एप्रिलपर्यंत हे आपलं शिबिर होतं. वयोगट 5 ते 12 हे शिबिर होतं, पण नंतर तुम्हाला सांगते वयोगट 4 ते वयोगट 13 पर्यंत हा वयोगट चाललाच आणि ह्यामध्ये चक्क 2 ग्रुपसुद्धा पडले. म्हणजे एक वयोगट लहान मुलांचा होता आणि एक वयोगट मोठ्या मुलांचा होता. आणि मग जरा माझी तारांबळ उडली, कारण 2 वयोगटांमध्ये मुलांना एकत्रित शिकवणं, कारण हॉल जो मिळालेला होता तो एकत्र होता, त्याला पार्टिशन काहीच नव्हतं. मग त्याचे 2 सेपरेट ग्रुप केले आणि मग आम्ही ते शिबिर सुरू केलं. शिबिराच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आम्ही माल्यार्पण केलं आणि आमच्या शिबिराला सुरुवात केली. आणि पहिल्याच दिवशी आपली सावित्रीची लेकच डॉक्टर राखी मालपे ही होमिओपॅथी तज्ज्ञ आहे आणि हिने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तपासणी केली त्यांची आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून उन्हाळ्यामध्ये लागणारं ऊन किंवा जे काही गोष्टी असतात त्यावर तिने त्यांच्यासाठी औषधसुद्धा घरून तयार करून आणलेलं होतं आणि ती किटच तिने त्यांना दिली. तर अशा प्रकारे ही सुरुवात झाली आणि आमच्या शिबिरामध्ये सुरुवात योगापासून असायची, त्यानंतर प्रार्थना गीत असायचं, त्यानंतर क्राफ्टचा पिरियड असायचा, त्यानंतर आमच्या एक ड्रॉइंग टीचर होत्या, त्यासुद्धा रोज शिबिराला, म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला या शिबिरात शिकवायचं आहे. तर म्हटलं अरे वा, स्वागतच आहे. तर त्यांचं नाव होतं कुमारी मनस्वी आढाऊ. तिने सुद्धा अगदी रोज येऊन मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि 2 ग्रुपमध्ये, म्हणजे पहिल्यांदा लहान ग्रुपला तिने शिकवलं, नंतर मोठ्या ग्रुपला. तर अक्षरशः एवढा मोठा 30 मुलांचा ग्रुप असून सुद्धा आणि एकत्रित असून सुद्धा कुठेही असं जाणवलं नाही की एकत्र बसायला नको होते. तर इतकं सुंदर प्रकारे त्या मुलांचं बिहेवियर होतं आणि त्यांचं जे काही आम्ही सांगत होतो ते ऐकत होते. तर तिने सुद्धा एक आठवडाभर अतिशय सुंदर अशा प्रकारे चित्रकला वर्ग घेतला आणि क्राफ्टचा विषय होता. तर क्राफ्टचा
क्राफ्टचा विषय पुन्हा डॉक्टर राखी मालपे या अतिशय टाकाऊतून टिकाऊ किंवा क्राफ्टमध्ये त्यांचा हात कुणीच पकडत नाही. तर त्यांनी अतिशय त्यांना 2च दिवस वेळ होता, पण 2 दिवसामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सुंदर असे क्राफ्टचे प्रकार करवून घेतले आणि म्हणजे मुलांना 2 दिवसात बऱ्याच प्रकारचं त्यांनी शिकवलेलं आहे आणि मुलं खूप आनंदित झाले. कारण क्राफ्ट जेव्हा आपण शिकवतो ते मुलं स्वतः करतात. तर अतिशय आनंदाने वेगवेगळे कलरफुल ते पेपर्स होते आणि त्यावर अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते क्राफ्ट तयार केले. क्राफ्टमधून कलाकृती तयार केलेली होती. तर अशा प्रकारे क्राफ्टसुद्धा क्राफ्टचं सादरीकरण झालं आणि शिबिराची उरलेल्या दिवसांची जबाबदारी म्हणजे प्रार्थना गीत. प्रार्थना गीत गाण्यातला प्रकार असल्यामुळे तो मी घेतला. त्यामध्ये अभिनयसुद्धा मी त्यांना शिकवलेला. अभिनयामध्ये म्हणजे नाटकांच्या प्रकारामध्ये 3 प्रकार त्यांना सांगितले. नाटकांचे वेगवेगळे छटा त्यांना सांगितलेले आहे आणि आम्हाला दिवस कमी पडला. पण त्या आठवडाभरात सुद्धा त्यांना एक वेगवेगळे अंग त्यांना अभिनयाचे मी शिकवले आणि त्यांना अतिशय आनंदसुद्धा झाला. म्हणजे अभिनयाची पण जबाबदारी मी घेतली होती. शिवाय आम्ही मैदानी गेम आणि इंडोअर गेम असे 2 प्रकारचे गेमसुद्धा घेतले. इंडोअर गेममध्ये त्यांना काहीतरी त्यातून शिकता यावं अशा प्रकारचे आम्ही गेम घेतले आणि मैदानी गेम घेण्याचा उद्देश म्हणजे आजकाल मुलं सतत घरात असतात, पण त्यांना छान खेळता आलं पाहिजे. त्यांची एक म्हणजे मैदानी गेममधूनही बरंच काही शिकता येतं. धावणं, पळणं, मोकळी हवा यामध्ये त्यांना करता आलं पाहिजे. म्हणून आम्ही ते सुद्धा एक गेम घेतले आणि अतिशय मुलांनी उत्साहाने मैदानी गेममध्ये सुद्धा भाग घेतला. त्यामध्ये आम्ही मामाचं पत्र, क्रिकेट, खो-खो जे आपले लोप पावलेले खेळ होते ते सुद्धा आम्ही नव्याने त्याची सुरुवात केली आणि मुलांनी अतिशय उत्साहाने ते गेम खेळलेत. आणि योगाची जबाबदारी आपली सावित्रीची लेक सौ वर्षा भुयार हिची मुलगी म्हणजे लक्ष्मी भुयार हिने अतिशय उत्कृष्टपणे ती पार पाडली. पहिलं असं वाटलं की आठवड्याभरामध्ये ह्यांचे आसनं होणार नाही, पण तिने पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे काही आसनं केले त्याचं उत्तर सादरीकरण आम्ही कालच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये पालकांसमोर केलं. त्यामुळे अतिशय पालकांना सुद्धा आनंद झाला आणि रोज योगाच करणे त्यांना असं वाटू नये आणि जेव्हा ते सादरीकरण आसनांमध्ये झालं, एका वेगळ्या त्याच्या प्रतिकृतीमध्ये झालं, तर त्यांना अतिशय त्या गोष्टीचा आनंद झाला. तर योगाची जबाबदारीसुद्धा कुमारी लक्ष्मी भुयार हिने अतिशय योग्यप्रमाणे सांभाळली होती. आणि काल समारोपीय याच्यामध्ये लास्टला माझी मुलगी डॉक्टर तेजल लाखेकर ही ENT सर्जन आहे, MBBS MS. तर तिने इच्छा दर्शवली की ह्यामध्ये मी माझं निःशुल्क तपासणी शिबिर ठेवते. तर 8 ते 11 ह्या 3 तासामध्ये तिनेसुद्धा आलेल्या संपूर्ण पालकांना, शिवाय ज्या एरियामध्ये आमचं शिबिर होतं तिथून इतर परिसरामधले सुद्धा आम्ही लोकांना बोलवलेलं होतं आणि पालकांना असं भरगच्च तिलासुद्धा खूप प्रतिसाद मिळाला आणि कान, नाक, घशाची तिने योग्य प्रकारे तपासणी केली आणि त्यांना औषधं वगैरे तिने स्वतःच आणलेले होते आणि ते सुद्धा पुरवले. त्यामुळे अतिशय कालचा सुद्धा दिवस खूप छान झाला. काल समारोपीयमध्ये 8 दिवसात ज्या काही ॲक्टिव्हिटी होत्या त्या मुलांनी सादर केलेल्या होत्या. कोणी आणि ज्या प्रार्थना गीतं घेतलेले होते आम्ही ते सुद्धा अति उत्साहात पाठ करून आलेले होते आणि त्याचं सुद्धा सादरीकरण झालं. योगाचं सादरीकरण झालं. क्राफ्ट जे बनवलेलं होतं ते सुद्धा आम्ही त्याचे मॉडेल आणून ठेवलेले होते. 7ही दिवसामध्ये जे चित्रकला वर्ग घेतला त्यामधून आम्ही त्यांना कालच्या दिवसासाठी एक वेगळं बेस्ट त्यांना चित्र काढून आणायला लावलं होतं. ते सुद्धा आम्ही भिंतींवर चिपकवून ठेवलेले होते. या शिबिराला केवळ शिकणं हा प्रकार नव्हता, तर संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये होत्या. शिवाय रेसिपी हा प्रकार होता. आता रेसिपी तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती तर गॅसशिवाय होत नाही. पण हो, गॅसशिवाय होत नाही, पण
गॅसशिवाय असणाऱ्या रेसिपी आम्ही त्यामध्ये घेतल्या आणि अर्थातच ती जबाबदारीसुद्धा मीच घेतलेली होती. आणि मुलांचा इतका दांडगा उत्साह, की एखाद्या दिवशी रेसिपी घ्यायला जर वेळ होत झाला असेल, तर मुलं आम्हाला आठवण करून द्यायची, की "अरे, आज रेसिपी झालीच नाही." रेसिपी होणार म्हणजेच त्यांना तो पदार्थ नंतर खायलासुद्धा मिळणार आहे. तर अशा प्रकारे या शिबिरामध्ये एकदम मजा, आनंद, उत्साह, मस्ती अशा सगळ्या गोष्टी होत्या. या 8 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्या सावित्रीचे जे काही पदाधिकारी होते, त्यांनी सुद्धा या शिबिराला रोज रोज अशी भेट दिली, ज्यांना जसं शक्य होईल तसं. त्यामध्ये माननीय जयकुमार चर्जन सर आणि सौ शीलाताई चर्जन ताई याला भेट देऊन गेल्या. मध्ये रुपाली दहेकर ह्यांनी सुद्धा आपल्या शिबिराला भेट दिली. सुनीता आंबडकर ह्यांनी सुद्धा आपल्या शिबिराला भेट दिली. अनुराधा भुसकट या देखील आपल्या शिबिराला 1-2 दिवस झाले की चक्कर मारायच्या. म्हणजे विद्यार्थी तर होते, पण विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा या शिबिरामध्ये येऊन बसण्याची इच्छा व्हायची. जेव्हा बाकीच्यांना येऊन तिथे बसावंसं वाटतं, हेच एखाद्या ॲक्टिव्हिटीचं प्रमाणपत्र असतं. आणि काल एक एका आपल्या विद्यार्थ्यांचेच वडील गारोडे सर डॉक्टरेट घेतलेली आहे आणि त्यांनी तृतीय रत्न हे आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे नाटक आहे ते त्यांनी त्याचं पुस्तक काढलेलं आहे आणि त्यावर त्यांची समीक्षा आणि शिक्षणाअभावी काय प्रकार घडतात किंवा घडलेले होते ह्याचं त्यामध्ये समीक्षा केलेली आहे. त्यांनी सुद्धा कालच्या या शिबिराला भेट दिली आणि 7ही दिवसाचं बघून आवर्जून त्यांना बोलायचं होतं, तर त्यांनी त्यांचं मनोगतसुद्धा व्यक्त केलं आणि मनोगतामध्ये काय काय गोष्टी घडल्या आणि त्यांना खूप आनंद झाला आणि उत्स्फूर्तपणे त्यांना बोलण्याची इच्छा झाली. आणि असंच शिबिर तुम्ही यावर्षी 8 दिवसाचं घेतलं, यापुढे 15 दिवसाचं घ्यावं अशी इच्छासुद्धा दर्शवली. आणि सावित्रीबाई फुलेंनी जे मुलांवर संस्कार केले, अशीच धुरा तुम्हीसुद्धा चालू करताय म्हणून त्यांनी असा एक मोठा रिप्लायसुद्धा दिला. आणि खरंच म्हणजे त्यांनी जे काही बोलले त्यातून मलासुद्धा काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि खरंच एकंदरीत हे 8 दिवसाचं आमचं शिबिर अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलं. यामध्ये समारोपीय दिवशी आपल्या सर्व सावित्रीच्या लेकीसुद्धा होत्या आणि आम्ही दर दिवशी यामध्ये एक वेगळं आम्ही असं केलं, की कुठल्याही मुलांना एखादं काहीतरी मिळत असलं तर ते जोमानी करायची त्यांची इच्छा असते. म्हणून आम्ही रोज एक ज्यांचा परफॉर्म अतिशय छान असे आम्ही रोज 3 क्रमांक काढले. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एक प्रोत्साहनपर. त्यामुळे मुलांमध्ये कॉम्पिटिशन लागलेली होती, की अरे काल त्याला मिळालं का, तर उद्या आपल्याला मिळायलाच हवं. तर अशामध्ये आम्ही प्रत्येक कॅटेगरीमधून आम्ही एक विद्यार्थी निवडला. त्यामध्ये चित्रकलेला प्राधान्य दिलं, क्राफ्टला प्राधान्य दिलं, प्रार्थनेला प्राधान्य दिलं, योगाला सुद्धा. आणि ओव्हरऑल तो त्या 3 तासामध्ये कसा वागतो, कसा बोलतो, कसे संस्कार घेतो, ह्यामधून आम्ही त्यांचं परीक्षण केलं. आणि रोज असे आम्ही 3 आणि 1 प्रोत्साहनपर असं आम्ही क्रमांक देत होतो. त्यामुळे मुलांमध्ये असे 8ही दिवस छान कॉम्पिटिशन चालायची. कॉम्पिटिशन म्हणजे हेवे दावे नाही, पण आम्ही कॉम्पिटिशन अशी ठेवली, की त्यामुळे मुलांना काहीतरी करायची एक जिद्द निर्माण झाली पाहिजे आणि ती जिद्द आम्हाला दिसली. आणि खरोखर आमचा हा उपक्रम, आगळा-वेगळा उपक्रम मुलांना, पालकांना आणि त्या परिसरातील इतर लोकांना देखील खूप आवडला. इतर लोकांना असा आवडला कारण 3 तासातलं जे काही ॲक्टिव्हिटी चालायची ती त्यांना माईकमुळे ऐकायला जायची. तर त्यामुळे या शिबिरामध्ये केवळ अभ्यास नाही तर इतर ॲक्टिव्हिटी देखील आहेत आणि मुलांना कसे संस्कार मिळत आहे, कशी यातून भावी पिढी घडणार आहे, हे त्यांना कळून चुकलं. आणि त्यांनीसुद्धा आम्हाला दरवर्षी असं शिबिर आमच्याच इथे घेत चला असा आग्रह धरला. तर खरंच मैत्रिणींनो, जेव्हा आपण एखादी अशी ॲक्टिव्हिटी स्वतःहून करतो तर आणि त्याचे जे रिप्लाय येतात ह्याचा आनंद खरंच शब्दात नसतो, पैशात नसतो. तर तो आनंद ती व्यक्ती करते त्याला कळते. आणि आम्हाला हे आमचे संस्कार आमचे माननीय दशरथ कुदरन सर
हे आम्हाला देतात आहे आणि वारंवार आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे आम्ही सावित्रीच्या लेकी अशा प्रवृत्त होतो आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ते आम्हाला जे सांगतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे आतापर्यंत मी ज्यांची एखाद्यांची नावं घेतल्या गेली नसेल, पण शिबिराला जे कोणी आले, ज्यांनी आम्हाला मदत केली, आपले सावित्रीची लेक चित्रा रसे हिच्यामुळे आपल्याला तो हॉल उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे मी तिचेसुद्धा आणि सर्वांचे ज्यांनी आमच्या या शिबिराला मदत केली आहे, त्यांचे पण मी धन्यवाद मानते आणि पुन्हा असंच एखादी ॲक्टिव्हिटी घेऊन मैत्रिणींनो मी आपल्यापुढे पुन्हा सादर होते. धन्यवाद.